तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला आज मी जरा एका सोप्याची माहिती सांगणार आहे. त्याची साईज किती असते, डीप किती असते, त्यात काय काय वापरलेलं आहे, चला दाखवू. तर हे वर आहे. हे बघा, टिकटॉक हँडल. या सोप्याचं नाव आहे टिकटॉक हँडल. टिकटॉक हँडल ह्याला कशामुळे म्हणते बघा, ह्याच्यामुळे म्हणजे टिकटॉक हँडल हे ऍडजस्ट होतं पूर्ण असं. असं बंद करता येतं तुम्हाला, असं बंद करता येतं. समजा असं बसायच्या नंतर इथं मान वगैरे टाकण्यासाठी निवांत. तर हे जी साईज आहे बघा, हे बघा, 10 फूट 10 बाय 8चा सोफा आहे. आणि सोफा ऍडजस्ट पण होत आहे. म्हणजे आता ही जी मधली चेअर आहे का, तुमची एक साईडची भिंत समजा ही 10 फूट नाही भिंत तुमची, इकडची साईडची 10 फूट आहे. तर ही चेअर ही 2-2.5 फूट निघून इकडे पण जॉईन करता येते. म्हणजे जसं तुमचं घर आहे त्या हिशोबाने. आणि बऱ्याच वेळा आमच्या इकडे थोडं काय होतंय की लोकांची दरवाजी छोटाली असते 2.5 फुटाची, ह्याला 3 फुटाचा दरवाजा लागतो. तर घरात जात नाही. हे अशी रुंदी 3 फूट आहे ह्याची. म्हणजे मोठी साईज पाहिजे दरवाजाची पण. ह्याच्यात पूर्ण 32 डेन्सिटी फोम आहे बघा. हे बघा खाली बघा किती जाते. जसा वापर होईल त्याचा अजून सॉफ्ट होतं हे वरच्या वरी. एकदम नेव्ही ब्ल्यू कलर आहे. एकदम डार्क पण ब्ल्यू नाहीये, थोडं नेव्हिश आहे. हे दाखवतो तुम्हाला अजून एक. तर हे बघा सोफा. ही पूर्ण हे जी दिसते का समोरची डिझाईन ही वुडन मध्ये आहे बघा. वुडन म्हणजे लाकूड आहे चांगल्या क्वालिटी, सागवानचं लाकूड. त्याला कीड लागणार नाही, भुंगा लागणार नाही, फुगणार नाही पाणी बिणी सांडलं तर. पूर्ण 32 डेंचीचं पोम आहे. हे जर एका जागा बसून खड्डा पडला इथं 5 वर्षात तर तुम्हाला बदलून भेटेल. असा पूर्ण हा 10 बाय 8चा सोफा आहे. एकदम रिच कलर मध्ये आहे बघा कसा दिसतोय. आता ह्याच्यामध्ये काय वापरलेलं असतं सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा देवदार नावाचं लाकूड असतंय. देवदार नावाचं लाकूड आणि पुन्हा इंडियन प्लायची फ्रेम आणि त्याच्यावर रिलॅक्सेबलचं पोम, अशा गोष्टींनी बनलेला सोफा आहे. नंबर 1 क्वालिटीमध्ये. मग कसं दिसते लांबून बघा कसं दिसते. हाय का नाही एकदम धडाकेबाज. हे बघा स्ट्रक्चर. साईडनी पण चांगलं दिसलं पाहिजे ना, फक्त समोरूनच का, त्या हिशोबाने बनलेलं आहे पूर्ण मॉडेल. कट साईजमध्ये असतात लोकांचे, थोड्या कट साईजमध्ये. बरेच जण 8 बाय 7चे सोफे आणतात असे. 8 बाय 7चा म्हणजे हां पूर्ण जी डिप आहे का ती पण 2.5 फूट असते. जी डिप 3 फूट आहे. भरपूर पैसे कमी होते, 5-6 हजार रुपये. त्या क्वालिटीमध्ये काम करत नाहीत आपण. काम चांगल्याच क्वालिटीमध्ये करायचं म्हणजे वर्षानुवर्ष आपलं नाव राहिलं पाहिजे मार्केटमध्ये. बरेच कस्टमर आहेत 5-5 वर्षापासून आपल्याकडे जुळे आले. तर 5-5 वर्षापासून 6 महिने येतात, अजून पण नाव काढतात आपल्याकडं. हे बघा हे ऑफिस चेअर्समध्ये ऑफिस चेअर्स आहेत. हे कूलर 120 लिटरचं कूलर आहे. भंग हवा मारतंय हो, बघायचं काम नाही. जरी व्हिडिओ करतो. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ, फर्निचर बाबतीत माहिती, थोडं एंटरटेनमेंट किंवा सगळे आपल्या ह्याच्यावर बघायला भेटेल. तर आपल्याला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला.